लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचे शिवसेनेचे संजय जाधव यांना हॅट्रिकची संधी मिळणार का अशी सध्या चर्चा सुरू आहे। या मतदारसंघामध्ये त्यांना शिंदेच्या शिवसेनेकडून किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातील परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची आणि चुरशीची होणार आहे। गेल्या 35 वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला अशी परभणी लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे। शिवसेनेत झालेल्या बंडानंतरही परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव हे शिंदेंच्या शिवसेनेत गेले नाहीत। यापूर्वी 2 वेळा निवडून आलेल्या संजय जाधव यांना महाविकास आघाडी पुन्हा रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे। मात्र बदललेल्या राजकीय समीकरणात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या मतदारसंघासाठी इच्छुक आहे। परभणीत कोणत्या उमेदवारांची चर्चा आहे बघूया। संजय जाधव हे परभणी लोकसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार आहेत। 2014-2019च्या लोकसभा निवडणुका त्यांनी जिंकलेल्या आहेत। त्यापूर्वी परभणी विधानसभा मतदारसंघाचे 2 वेळा ते आमदार राहिलेत। मतदारसंघात खासदार संजय जाधव यांच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची फळी चांगली आहे। सुरेश जाधव हे शिंदेच्या शिवसेनेकडून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। या अगोदर त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघाचं 2 वेळा प्रतिनिधित्व केलंय। धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे। याचा फायदा शिंदेच्या शिवसेनेला परभणीमध्ये होण्याची शक्यता आहे। लोकसभा मतदारसंघांमध्ये सुरेश जाधव यांचा चांगला संपर्क आहे। राजेश विटेकर यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून कामगिरी बजावली आहे। 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी खासदार संजय जाधव यांना काट्याची टक्कर दिली होती। यावेळी ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत। त्यांचा जिल्ह्यामध्ये चांगला जनसंपर्क आहे। बाबासाहेब जामगे हे भाजपाकडून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांनी या अगोदर पंचायत समिती सभापतीपद भूषवलेलं आहे। त्यांच्या पत्नीनं एक लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली आहे। परभणी लोकसभा मतदारसंघाच्या बूथ प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे पक्षाच्या वतीने दिली गेली आहे। 6च्या 6 मतदारसंघात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे। मेघना बोर्डीकर या जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत। त्यांचे वडील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचं जिल्ह्यामध्ये चांगलं वजन आहे। याआधी त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम देखील केलंय। शिवसेनेचं प्राबल्य असलेल्या या मतदारसंघावर महायुतीतून तिन्ही पक्षांचे नेते दावे करताना दिसतायत। शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात या मतदारसंघासाठी चुरस असू शकते। मोदी लाट आणि धनुष्यबाणाच्या बळावर विजयाचा विश्वास महायुतीचे नेते व्यक्त करतायत। भारतीय जनता पार्टी आमचा मित्रपक्ष असेल किंवा आदरणीय अजितदादा यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल यांची मागणी असू शकते। महायुतीचे जे जागा वाटपाची जी बोलणी आहे पक्षपातळीवर होईल आणि पक्षपातळीवर ज्यावेळेस बोलणी होईल त्यावेळेस मग आम्हाला सुटेल शिवसेनेला का भारतीय जनता पार्टीकडे जाईल का राष्ट्रवादी काय मागल या बाबतीत कोणाचंही शिक्कामोर्तब झालं नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपण संकल्प करून या ठिकाणी आपण त्या ठिकाणी निघायचं आहे। सर्व मान्यवरांनी या ठिकाणी मान्य केलं आणि त्या ठिकाणी आपल्या मनोगतातून त्या ठिकाणी सांगितलं की आगामी काळामध्ये 2024च्या सर्वप्रथम या ठिकाणी लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी होत आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादी गटाने मोदीजींचं नेतृत्व मान्य केलेलं आहे। त्यामुळे हे बाकीचे मुद्देच नाही। भारतातल्या प्रत्येक मतदारांनी भारतीय म्हणून जो राहतो त्यांनी मोदीजींना मान्य केलेलं आहे। त्यामुळे हा प्रश्न नाही। तर दुसरीकडे हा मतदारसंघ 35 वर्षांपासून शिवसेना प्रमुखांना मानणारा मतदारसंघ असल्याचं विद्यमान खासदार सांगतायत। शिवसेना फुटीनंतरही खासदार संजय जाधव आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिलेत। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर खासदार फौजिया खान, माजी आमदार विजय भांबळे आणि माजी आमदार विजय गव्हाणे हे शरद पवार यांच्या सोबत आहेत। महाविकास आघाडीत सुद्धा ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटण्याची शक्यता असून महाविकास आघाडीच्या एकत्र प्रयत्नानं पुन्हा विजयाचा विश्वास महाविकास आघाडीचे नेते व्यक्त करतायत। एक तर बाळासाहेबांशी बेईमानी केली, ऑटोवाले होते तुम्ही,
बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या राज्याचे नगरविकास MSRDC मंत्री झाले तरी तुमची भूक भागली नाही। मी तुम्हाला आवर्जून सांगेन की एकनाथ शिंदे जे आज मुख्यमंत्री आहेत ते आणि मी 2004 ला सोबतच आमदार झालो होतो, पण नशिबानं त्यांना खूप मोठं केलं, पण आम्ही सुद्धा त्यांच्यापेक्षा कमी नाही, ते लक्षात ठेवा। बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आम्ही जे आहेत ते आम्ही त्यांच्यापेक्षा बी मोठे आहेत। त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आम्ही त्यांच्या प्रामाणिकपणाशी सोबत आहोत। त्यांनी बेमानी केली म्हणून त्यांची प्रतिमा या ठिकाणी तेवढी उंचीची पाहिजे तेवढी आज राहिली। खान हवा की बाण हवा, हिंदुत्व अशा मुद्द्यांवर परभणीमध्ये निवडणुकांचा प्रचार यापूर्वी झालेला आहे। 35 वर्ष शिवसेनेकडे मतदारसंघ असूनही मोठ्या उद्योगांची वानवा, रस्त्यांची चाळण, शिक्षणाचा अभाव, बेरोजगारी यासारखे प्रश्न मतदारसंघात कायम आहेत। सिंचनाचा आणि आरोग्य सुविधांचा अभाव, वाढतं स्थलांतर या सुद्धा समस्या मोठ्या प्रमाणात आहेत। 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांनी मोदी लाटेतही चुरशीची लढत दिली होती, मात्र ओबीसी मतदारांनी संजय जाधव यांना दिलेली साथ आणि वंचितची मतं विटेकरांना न मिळाल्यानं त्यांचा पराभव झाला। परभणी मतदारसंघाचं गणित पाहिलं तर महायुती आणि महाविकास आघाडीची ताकद लक्षात येऊ शकेल। परभणी लोकसभा मतदारसंघाचं गणित समजून घेऊया। गेल्या 35 वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला अशी मतदारसंघाची ओळख आहे। 2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय जाधव यांना 5,38,941 मतं मिळाली। 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांना 4,96,742 मतं मिळाली। 2019च्या निवडणुकीत वंचितच्या आलमगीर खान यांना 1,49,946 मतं मिळाली। परभणी, गंगाखेड, जिंतूर, पाथरी, घनसावंगी, परतूर या विधानसभा मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे। जिंतूर, परतूर विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार आहेत। गंगाखेडमध्ये रासपा मित्र पक्षाचे रत्नाकर गुट्टे आमदार आहेत। परभणी, पाथरी, घनसावंगी मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे आमदार आहेत। विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी तुल्यबळ स्थितीत आहे। परभणीमध्ये ज्यांनी ठाकरेंची साथ सोडली तो पुन्हा कधीच निवडून आला नाही हा इतिहास आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आजपर्यंत इथले खासदार निवडून आलेत। आता या निवडणुकीला काय होणार हे पाहावं लागेल। मुख्यमंत्री शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे आणि शरद पवार विरुद्ध अजित पवार असा दुहेरी संघर्ष या मतदारसंघात पाहता येणार आहे। पुढारी न्यूजनं महाराष्ट्राच्या केलेल्या सर्वेक्षणात परभणीत जनतेला कुणाला कौल दिला होता ते सुद्धा पाहूया। आता महाविकास आघाडी आणि महायुतीकडून कोणत्या उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार यावर पुढची रणनीती ठरणार आहे। अक्षय मुंढे, पुढारी न्यूज, परभणी। Thank you.